ऑब्विसली रमेशला मार्क जास्त पडतील, कारण परीक्षा ही तुमची लिहायची. आत्ता सांगितलं आपण 600. टीचिंग इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग. म्हणजे तुम्हाला जर समोरच्याला शिकवता आलं किंवा तुम्हाला जे समजले ते जर समोरच्याला सांगता आलं तर ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कधीच विसरू शकत नाही. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 7 महिने आहे तुमच्याकडे. 7 महिने म्हणजे खूप आहेत, खूप. एवढं आजचं सॅक्रिफाईस आहे, उद्याचं सक्सेस असतं. तर मित्रांनो, हा शांततेचा काळ आहे. शांततेच्या काळात जर तुम्ही जास्त कष्ट केले, जास्त घाम गाळला, तर युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. याचा अर्थ असा आहे की हा जो काळ आहे तर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर वापर केला तर तुम्हाला बोर्ड परीक्षा 2027ला चांगल्या पद्धतीनं परीक्षा देता येते आणि जास्तीत जास्त मार्क घेता येतात. 9वीत जरी तुम्ही ॲव्हरेज स्टुडंट असाल, तुम्हाला 9वीमध्ये 60, 70 किंवा 65, 55 असे जरी मार्क पडलेले असतील तरी तुम्ही 10वीमध्ये 90च्या वर म्हणजे 90% वर मार्क घेऊ शकता. तर ते कसे घ्यायचे आणि हे 7-8 महिने किंवा 10 महिने कशा पद्धतीने युटिलाइज करायचे किंवा वापर करायचे, तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पेन आणि पेपर सोबत ठेवा. ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या गोष्टी खूप आणि खूप महत्त्वाच्या आहेत. तुमचा अभ्यास एका बाजूला आहे आणि या गोष्टी एका बाजूला आहेत. या गोष्टी जर अभ्यासामध्ये इम्प्लिमेंट केल्या तर तुम्हाला 100% यश भेटतं, याची गॅरंटी आहे. त्यामुळं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे तुमचं 10वी जी आहे, तर ती 10वी जी आहे ना, तुम्हाला वाटते की खूप डिफिकल्ट आहे, तर ती 10वी एकदम सोपी आहे. तुम्हाला त्या 10वीचा स्वरूप, परीक्षेचं स्वरूप, सिलेबस, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, कुठलीही परीक्षा देत असताना त्यात पहिली गोष्ट येते सिलेबस, तो तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्यानंतरची गोष्ट येते तुमचं पेपर पॅटर्न कसं आहे ते लक्षात ठेवायचं. या 2 गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला समजतं की परीक्षा ही आपली खूप सोपी आहे. आता इमॅजिन करा तुम्ही 10वीत आहे, ठीक आहे. आता तुम्हाला खूप अवघड वाटते 10वी, बरोबर आहे ना. परंतु ज्यावेळेस तुम्ही बोर्ड परीक्षा देता आणि 5 ते 10 दिवस झाले की तुम्हाला वाटतं की काय सिलेबस होता 10वीचा, एकदम सिम्पल असा सिलेबस. किंवा 11वीला ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला वाटतं की सिलेबस काहीच नाही. आता जी 11वीला मुलं आहेत त्यांना विचारतो मी की 10वीचा सिलेबस कसा असतो, ते म्हणतात की एकदम सोपा आहे परीक्षा. फक्त फरक एवढा आहे की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पहिल्यांदाच बोर्ड परीक्षा द्यायला जाणार आहे, त्यामुळं ही परीक्षा तुम्हाला अवघड वाटू शकते फक्त. तर ती परीक्षा अवघड नाही. मुळात परीक्षा एकदम सोपी आहे, तिला समजून घ्या. आणि त्या परीक्षेमध्ये विचारतात काय, सिलेबस काय, एवढ्या गोष्टी समजून घ्या. तुमचं परफेक्ट स्टडी स्ट्रॅटेजी असली पाहिजे. परफेक्ट स्टडी स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिले अभ्यास करायचा आहे ना, अभ्यास करायचा आहे. त्यानंतर अभ्यास करत असतानाच क्लास असेल तुमचा, ट्युशन असेल किंवा तुमचं सेल्फ स्टडी असेल, तर ते झाल्यानंतर तुम्हाला त्याचे नोट्स काढायचे आहेत. नोट्स का महत्त्वाचे आहेत, तर तुम्हाला लास्ट मोमेंटला किंवा लास्ट मिनिटला रिव्हिजन करता येते. सपोज तुमचा आज पेपर झाला आणि उद्या एकच दिवस सुट्टी आहे आणि परवाच्या दिवशी लगेच तुमचा पेपर आहे 1 दिवसाच्या गॅपनंतर, मग तुम्हाला त्या एका दिवसामध्ये पूर्ण सब्जेक्टचा काय करायचा असतो, अभ्यास करायचा असतो, रिव्हिजन करायचं असतं, त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर करायचे असते, डायग्राम करायचे असतात. त्याच्यामुळे जर तुम्ही नोट्स काढल्या एखाद्या विषयाच्या, सपोज सायन्सच्या, तर तुम्हाला तो विषय एका दिवसामध्ये पूर्णपणे काय करता येतो, रिव्हिजन करता येतो. त्याच्यासाठी तुमच्याकडं सब्जेक्ट नोट्स असायलाच पाहिजेत. त्याच्यानंतर येतं तुमचं रिव्हिजन. स्टडी झाली, नोट्स काढले, रिव्हिजन. हा रिव्हिजनचा पार्ट आहे तुमच्या स्टडीच्या लाईफमध्ये एकदम इम्पॉर्टंट आहे. याच्या पुढे कुठलीही परीक्षा असू द्या, रिव्हिजन जेवढं जास्त असेल तेवढे जास्त परीक्षेमध्ये मार्क पडायला काय होते, चान्स होते. म्हणून सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे रिव्हिजन आणि त्याच्यानंतर येते टेस्ट. मग हा जो अभ्यासक्रम आहे आपल्याकडं, तो अभ्यासक्रम तुम्हाला डिसेंबर किंवा नोव्हेंबर तुमचे प्री बोर्ड एक्झाम आहेत त्याच्या अगोदर हा सगळा सिलेबस काय करायचा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. याचं कारण असं की पुढचा 1 महिना जो आहे जानेवारीचा आणि फेब्रुवारीची 15 दिवस तुमचं प्रॅक्टिकलला वगैरे असतात. जानेवारीचा पूर्ण महिना तुम्हाला कशाला दिला पाहिजे, तुम्ही रिव्हिजनला दिला पाहिजे आणि तुमच्या प्री बोर्ड एक्झाम्स आहेत त्याला दिला पाहिजे. त्या बोर्ड एक्झाम दिल्यानंतर तुम्ही तुमचं ॲनालिसिस करायचं, तुम्हाला कोणता पेपर सोपा जातो, कोणता पेपर अवघड जातो आणि कोणता सब्जेक्ट सोपा जातो, कोणता सब्जेक्ट अवघड जातो. जो सब्जेक्ट अवघड जातो त्याला तुम्हाला जास्त परफेक्ट करायचा आहे आणि जो सब्जेक्ट सोपा जातो, अवघड जातो, त्या सब्जेक्टला तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि कुठला टॉपिक, कुठला घटक त्याच्यातला अवघड आहे त्याच्यावरती तुम्हाला काम करायचे. कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही घटक, कुठलाही टॉपिक आणि कुठलाही सब्जेक्ट स्किप करायचा नाही, सोडून द्यायचा नाही. सगळ्या सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. एकच सूत्र आहे, 10वीमध्ये 90% किंवा 90%च्या जास्त मार्क घ्यायचा असेल तर सगळ्या विषयांना समान पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागतो. समान पद्धतीनं म्हणजे मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल. वर्षभर मुलं काय करतात, सायन्स, मॅथ आणि इंग्लिश ह्या 3च विषयांचा अभ्यास वर्षभर करतात. कोणता, इंग्लिशचा 1, मॅथ आणि सायन्स. ह्या 3 विषयांचा पूर्णपणे अभ्यास करतात आणि ह्या 3 विषयांमध्ये त्यांना पाहिजे तेवढे किंवा जेवढा वेळ दिलेला आहे तेवढे त्यांना मार्क पडत नाहीत. त्याच्यामुळं जर तुम्हाला 11वीमध्ये चांगलं कॉलेज पाहिजे असेल आणि जर 10वीत, आत्ता बघा महत्त्वाची गोष्ट काय,
तुमची 10वी संपली, तुमची तोपर्यंत ओळख काही नसते. पण सपोज तुम्ही 10वीमध्ये 92, 95 असे पर्सेंटेज जर घेतले तर तुमची एक स्वतंत्र ओळख तयार होते. तुमच्या घरांमध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळीकडे तुमची एक ओळख निर्माण होते, तुमची आयडेंटिटी क्रिएट होते. म्हणून तुमचे मार्क हेच तुमची आयडेंटिटी असणार आहे 10वीच्या नंतर. म्हणून आत्ताच सांगतोय, सगळ्या सब्जेक्टचा समान पद्धतीने अभ्यास करायचा. सायन्स अवघड आहे म्हणून 70% वेळ त्याला नाही द्यायचा, किंवा मॅथ अवघड आहे म्हणून 70% त्याला वेळ नाही द्यायचा. मान्य आहे, सायन्स आणि मॅथ आणि इंग्लिश ह्या बाकीच्या सब्जेक्टपेक्षा काय आहेत, थोडेसे अवघड आहेत. तुम्ही वेळ द्या, परंतु आउटपुट तुम्हाला सगळ्यात जास्त मराठी, हिंदी आणि SST मध्ये भेटतं. असं याचं कारण काय, तर बघा, आता आपण हे बघितलं, स्टडी करायची, नोट्स काढायचे, रिव्हिजन करायचे, टेस्ट द्यायचं. त्या टेस्टचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे आणि ॲनालिसिसच्या नंतर तुम्हाला ठरवायचं आहे कुठल्या सब्जेक्टला, कुठल्या टॉपिकला जास्त भर द्यायचा आणि कुठल्या घटकाला आपल्याला थोडंसं टाईम द्यायचा आहे. ठीक आहे. आता इथे तुमची सगळ्यात महत्त्वाची ती सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी. तर सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजीमध्ये बघत असताना आपल्याला माहिती आहे, आपल्याला 6 सब्जेक्ट आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश, त्याच्यानंतर मॅथ 1, मॅथ 2, सायन्स आणि सायन्स 1, सायन्स 2 आणि SST. आता हे 6 सब्जेक्टमध्ये टोटल पेपर किती आहेत, तुम्हाला 9 पेपर आहेत. हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे जर माहिती नसेल तर मग 10वीची परीक्षा देणं काय व्हॅल्यू नाही. ठीक आहे. महत्त्वाची गोष्ट काय, तुम्हाला सब्जेक्ट 6 हे माहिती पाहिजे आणि पेपर 9 आहेत हे सुद्धा माहिती पाहिजे. मग मराठीचा 80 मार्काचा पेपर होतो, हिंदी 80, त्याच्यानंतर इंग्लिशचा सुद्धा 80 मार्काचा, मॅथ 1, मॅथ 2 40-40 मार्काचे पेपर आहे इथे, त्याच्यानंतर सायन्स 1, सायन्स 2 40-40 मार्काचे पेपर आहेत. SST मध्ये हिस्ट्री 40 आणि जॉग्रफी 40. अशा पद्धतीने तुम्हाला हे लेखी परीक्षा आहे. म्हणजेच काय, तर रिटर्न एक्झाम जी आहे तर तुमची 80 किंवा 40 मार्काची असते. तर तुमचं प्रॅक्टिकल किंवा ओरल जे म्हणतो आपण ते प्रत्येक सब्जेक्टला 20 मार्क आहेत. अशी टोटल एकूण 600 मार्काची परीक्षा आहे. आता 600 पैकी तुम्हाला बेस्ट ऑफ 5 आहे. बेस्ट ऑफ 5 म्हणजे 6 पैकी एका विषयामध्ये जर कमी मार्क पडले तुम्हाला तर तो विषय कमी होतो आणि राहिलेल्या 5 विषयांमध्ये जास्तीत जास्त मार्क ज्या विषयामध्ये ते विषय त्यांनी कन्सिडर केले जातात. त्याच्याबद्दल आपण नंतर एकदम डिटेलमध्ये बोलू. आता सध्याला महत्त्वाचं काय, तुम्हाला स्कोअर कसा जास्त करता येतो. मराठी सोपं आहे, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे आणि आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान आहे. त्याच्यामुळं महत्त्वाची गोष्ट काय, मराठी एवढा सोपा विषय तुम्ही कमी वेळामध्ये जास्तीत जास्त, जेवढा वेळ तुम्ही मॅथला देताय किंवा जेवढा वेळ तुम्ही सायन्सला देताय त्याच्यापेक्षा कमी वेळ देऊन तुम्ही जास्त स्कोअर करू शकता. मराठी, हिंदी हे 2 विषय एव्हरग्रीन आहेत आणि सेम सिलेबस आहे, सेम अभ्यासक्रम आहे. काय आहे याच्यामध्ये, तर बघा, मराठी आणि हिंदीचा अभ्यास करत असताना तुम्हाला मराठीचे लेसन्स डेली रिडिंग करायचे, हिंदीचे लेसन डेली 1 रिडिंग करायचं आहे. आणि तुमचं जे मेन आहे, सगळ्यात जास्त मार्क तुम्हाला कुठं पडतात तर तुमचा पेपर पॅटर्न. पहिले पेपर पॅटर्न समजून घ्या. मराठीचा अभ्यास करत असताना, हिंदीचा अभ्यास करत असताना, इंग्लिशचा अभ्यास करत असताना 3 घटकांमध्ये अभ्यास करायचा. कसा अभ्यास करायचा, तर मराठीमध्ये लेसन आहेत, हिंदीमध्ये लेसन आहेत, इंग्लिशमध्ये सुद्धा लेसन आहेत. मराठीमध्ये ग्रामर आहे, हिंदीमध्ये ग्रामर आहे, इंग्लिशमध्ये ग्रामर आहे. ठीक आहे. मराठीमध्ये उपयोजित लेखन आहे, हिंदीमध्ये उपयोजित लेखन आहे, इंग्लिशमध्ये रायटिंग स्किल आहे. तिघांचाही सेम आहे. पत्र आहे मराठीमध्ये, हिंदीमध्ये पत्र आहे, इंग्लिशमध्ये पत्र आहे. त्याच्यानंतर रिपोर्ट इंग्लिशमध्ये आहे, त्याच्यानंतर जाहिरात लेखन मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये जाहिरात आहे, निबंध आहे हिंदीमध्ये. सगळं सेम आहे. थोडंफार प्रकार आहे, थोडंफार फक्त फरक आहे. तो फरक समजून घ्या आणि प्रत्येक सब्जेक्टचा टेम्पलेट लक्षात ठेवा. रीडिंग ह्याच्यासाठी सांगितले तुम्हाला, परीक्षा ही तुमची रायटिंगची आहे. आता 2 विद्यार्थी आहेत, एक राहुल आणि एक रमेश. राहुलला खूप सारं येतं, सगळं कॉन्सेप्ट वगैरे राहुलच्या क्लिअर आहेत, पण राहुलला लिहिता येत नाही. दुसरीकडं रमेश आहे, रमेशकडं कॉन्सेप्ट थोड्याशा मिक्स आहेत, पण तो अभ्यास करून तो कॉन्सेप्ट इम्प्रूव्ह करू शकतो. आणि रमेशला लिहिता जास्त येतं चांगल्या पद्धतीने, त्याचा अक्षर चांगला आहे. मग परीक्षेमध्ये राहुलला जास्त मार्क पडणार की रमेशला मार्क पडणार? ऑब्व्हियसली रमेशला मार्क जास्त पडतील, कारण परीक्षा ही तुमची लिहायची. आत्ता सांगितलं आपण 600 मार्काचा पेपर आहे. तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये 80 मार्काचा पेपर लिहायचं. ही परीक्षा लिहायची परीक्षा आहे. तुमचं नॉलेज कोण चेक करणार नाही किंवा तुम्हाला किती येते याचा इंटरव्ह्यू कोणी घेणार नाही. त्याच्यामुळे परीक्षा ही लिहायची आहे. लिहायची प्रॅक्टिस सगळ्यात जास्त करा. रायटिंग प्रॅक्टिस इज मस्ट. ठीक आहे. म्हणून आपण म्हणतो या तिघांचा अभ्यास सारख्या पद्धतीनं करायचा, सारख्या पद्धतीनं. असं वेगळं नाही करायचं, मराठीला वेगळा, हिंदीला वेगळा आणि कुठलं इंग्लिशला वेगळं, असं काहीच करायचं नाही. सगळं सेम आहे, ग्रामर सेम आहे, फक्त भाषेचा फरक आहे. भाषेचा फरक याच्यासाठी की मराठीमधले शब्द वेगळे आहेत, हिंदीमधले शब्द वेगळे आहेत. उदाहरणार्थ इंग्लिशमध्ये पार्ट ऑफ स्पीच आहे, मराठीमध्ये हिंदीमध्ये शब्दभेद आहेत आणि वचन आहे. ठीक आहे. आपण ह्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश अशा पद्धतीनं सांगत असतो. प्रयोग असेल तुमचं, इथं इंग्लिशमध्ये व्हॉइस, इकडं मराठीमध्ये प्रयोग.
म्हणजे कर्तव्य प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. हिंदीमध्ये ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस, मराठी इंग्लिशमध्ये ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस. अशा पद्धतीनं सगळं सेम आहे. फक्त रिडिंगवरती जास्त फोकस करा. रिडिंग याच्यासाठी फोकस करा तुमची रायटिंग इम्प्रूव्ह होते आणि रायटिंग स्किल जर एकदा इम्प्रूव्ह झालं, रायटिंग जर एकदा इम्प्रूव्हमेंट झाली तर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क पडत असतात. हे झालं इंग्लिशचं, हिंदीचं आणि मराठीचं. आता 20 मार्क आहेत या सगळ्यांना, 20 मार्क आहेत. तर हे 20 मार्क हातचे मार्क आहेत, तुमच्या प्लस पॉईंट आहे हा. हे मार्क जाऊ द्यायचे नाहीत. रेग्युलर क्लास करायचा, शाळेमध्ये जे काय सांगतील ते सगळं अटेंड करायचं, सगळं त्यांच्या आज्ञा पाळायच्या, त्यांच्या वर्कबुक वगैरे सगळं, कोर्स बुक वगैरे सगळे कंप्लीट करायचे. तिथे तुम्हाला 20 मार्क पडत असतात तोंडी परीक्षेला. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर इथं तुमचं मॅथमॅटिक्स, सायन्स आणि SST. आपण अगोदर SSTचं बोलू. SSTमध्ये 2 सब्जेक्ट आहेत. एक इतिहास आहे, राज्यशास्त्र, दुसरा आहे भूगोल. त्या दोघांमध्ये भूगोल सगळ्यात सोपं आहे, कारण भूगोलामध्ये 9 लेसन आहेत आणि 40 मार्काचा पेपर आहे. भूगोलाचा अभ्यास करत असताना मॅप्सवरती सगळ्यात जास्त फोकस करा. मॅप्सवरती, मॅप, नकाशा, कारण नकाशावरती 90% अभ्यासात तुमचा नकाशावरती होऊन जातो. भारताचा नकाशा आणि ब्राझीलचा नकाशा. यावर्षी म्हणजे 10वीच्या भूगोलामध्ये 2 देशांचा तुलनात्मक अभ्यास आहे. एक भारताचा नकाशा, भारत, आणि दुसरं ब्राझील. दोन्ही देशांचे सेम टॉपिक आहे. सगळं समजा हवामान हा टॉपिक आहे, हवामान. तर हवामान टॉपिक, भारताचं हवामान, ब्राझीलचं हवामान, दोघांमध्ये तुलना आहे आणि काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या. नकाशा चांगला करा. नकाशाला सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे आणि सगळ्यात जास्त अभ्यास, भूगोलाचा अभ्यास हा नकाशाच्या माध्यमातून सगळ्यात चांगला होत असतो. आपण येणाऱ्या काळामध्ये सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी काय असावी, सब्जेक्ट वाईज अभ्यास कसा करायचा, ह्या डिसेंबरपर्यंत आहे ना, डिसेंबरपर्यंत जायचं. फक्त आपण डिसेंबरच्या पुढं सिलेबस अभ्यास करत बसायचं नाही. डिसेंबर संपला, नवीन वर्ष चालू झालं, 2027 चालू झाला, रिव्हिजन करायला चालू करायचं. रिव्हिजन शिवाय दुसरा पर्याय नाही. रिव्हिजन केलं तर जास्त मार्क पडतात. ठीक आहे, भूगोलाचं झालं. त्याच्यानंतर येतं इतिहास. इतिहासामध्ये सुद्धा सेम. इतिहासामध्ये संकल्पनाचे चित्र सगळ्यात जास्त आहेत. संकल्पना चित्र सगळ्यात जास्त आहेत, ते करा. त्याच्यानंतर स्वाध्याय करा. इतिहास भूगोलाचे स्वाध्यायामध्ये जास्त मार्क पडतात. त्याच्यात MCQ असतील, ऑड क्वेश्चन असतील किंवा मॅच द पेअर असतील, वन लाईनर असेल, गिव्ह रिझन असतील. हे सगळ्या गोष्टी तुम्ही स्वाध्यायामधून कंप्लीट करायच्या आणि मागचे पेपर सुद्धा याचे चाळायचे, कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, हे होतं तुमचं. आता ह्या विषयाचे नोट्स काढायचे. कोणत्या कोणत्या SSTमध्ये इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र यांचे नोट्स काढायचे आणि सायन्सचे सुद्धा, सायन्स 1, सायन्स 2चे सुद्धा नोट्स काढायचे. आता हे झालं SSTचं बघितलं आपण. सायन्सचं बघू. सायन्समध्ये काय करायचं, सायन्स 1, सायन्स 2 डायग्राम सगळं व्यवस्थित करायचं. जसं भूगोलामध्ये मॅप बघतो आपण, नकाशा, तसं सायन्समध्ये कॉन्सेप्ट क्लिअर ठेवायच्या. जर सेमीला असाल तर इंग्लिशमध्ये रायटिंगची प्रॅक्टिस करा. इंग्लिश मिडियमला असेल तर इंग्लिशमध्ये सायन्स लिहायची प्रॅक्टिस करा. मराठी मिडियमच्या पोरांना सायन्स सोपं जातं, खूप जास्त मार्क पडत असतात. त्यामुळं सायन्समध्ये सायन्स 1, सायन्स 2 यांच्या डायग्राम व्यवस्थित करून घ्यायच्या आणि नोट्स काढायच्या. सगळ्यात जास्त ह्याचं प्रॅक्टिस करत राहायचं. कॉन्सेप्ट क्लिअरन्सवरती जास्त फोकस करा आणि रायटिंगवरती. तुम्हाला समजलेला कॉन्सेप्ट आहे तोच तुम्हाला लिहिता येतो का, त्या पद्धतीनं ट्राय करा. असं म्हणतात की टीचिंग इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग. म्हणजे तुम्हाला जर समोरच्याला शिकवता आलं किंवा तुम्हाला जे समजलंय ते जर समोरच्याला सांगता आलं तर ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कधीच विसरू शकत नाही. एवढी तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आली पाहिजे. तुम्ही एखादा टॉपिक वाचताय, ग्रॅव्हिटेशन फोर्स वाचताय, तर म्हणजे गुरुत्वाकर्षण बल हे वाचताय तुम्ही, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाचला, समजून घेतला, तो तुम्हाला समजला का नाही हे तुमच्या मित्रांना सांगा, मैत्रिणीला सांगा, समजावून सांगा. जर तुम्हाला ते समजावून सांगता येत असेल तर तो टॉपिक, ती कॉन्सेप्ट तुमची एकदम क्लिअर आहे असं तिथं गृहीत धरलं जाते. त्याच्यामुळेच म्हणतो आपण की टीचिंग इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग. त्यासाठीच म्हणलेलं आहे तुम्हाला. सायन्स झालं, नोट्स काढा, डायग्रामवरती फोकस करा, स्वाध्यायावरती प्रश्न सगळे व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर येतो तुमचं मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका. सगळ्या 2022-20 पासून जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत, जुलैच्या असतील किंवा मार्चच्या असतील, सगळ्या प्रश्नपत्रिका एकदा चांगल्या पद्धतीने चालायच्या. आता मॅथमॅटिक्समध्ये, मॅथ हा विषय असा आहे, क्लासमध्ये समजतो, परीक्षेमध्ये अवघड जातं. का तर व्हॅल्यू चेंज होते त्याच्यामुळं मॅथमॅटिक्सचा अभ्यास हा फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर डिपेंड आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस. आपण म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जोपर्यंत तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये प्रॅक्टिस करत नाही आणि बाकीच्या सब्जेक्टमध्ये रिव्हिजन करत नाही तोपर्यंत तुम्हाला 95, 92 किंवा 90 क्रॉस करता येत नाही. 9मध्ये तुम्ही म्हणजे 9वीच्या क्लासमध्ये जरी ॲव्हरेज स्टुडंट असाल आणि जर तुमच्याकडे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी असेल, सातत्य आणि शिस्त जर असेल तर तुम्ही 100% सक्सेस होता. 100% तुम्हाला 90च्या पुढं मार्क पडायला चान्सेस आहेत. त्याच्यामुळं तुमच्याकडं वेळ आहे. म्हणून परत एकदा सांगतो, मॅथमॅटिक्सला प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. सगळे सूत्र पाठ करायचे, एक वेगळी वही करायची, डायरी करायची, सगळे सूत्र, महत्त्वाचे सूत्र लिहून घ्यायचे. त्याच्यामध्ये अल्जेब्रा आणि जिओमेट्री दोन्हीही आहे. जिओमेट्रीचे थेरम सगळे व्यवस्थित पाठ करायचे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायचे. इथून पुढं तुमच्याकडं 7 महिने बघा, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 7 महिने आहेत तुमच्याकडे. 7 महिने म्हणजे खूप आहेत, खूप. एवढा सिलेबस आहे, काहीच नाही आहे सिलेबसमध्ये. एवढा सिलेबस आहे.
आपल्याला एवढं सगळं आउटपुट काढायचं, फक्त एकदम स्मार्ट पद्धतीनं जायचं आहे, स्मार्ट वेनी जायचं आहे. गाढव काम करायचं नाही. गाढव काम केलं तर ओझं येतं, डोक्याला ताण भेटतो आणि काहीच हातात लागत नाही. त्याच्यामुळं एकदम तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सिस्टमॅटिक पद्धतीने जायचं. ह्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ आहे, तो एक व्हिडिओ सगळ्यात चांगला आहे, तोही बघा. मित्रांना शेअर करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं तर नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. कळलं? मॅथमॅटिक्समध्ये अल्जेब्रा आणि जिओमेट्री आहे. प्रॅक्टिस शिवाय याच्यामध्ये काहीच पर्याय नाही. सूत्रपाठ करा, त्याच्यानंतर पुस्तकातले सगळे एक्झाम्पल सॉल्व करा, प्रॅक्टिस सेट सॉल्व करा, प्रॉब्लेम सेट सॉल्व करा. त्याच्यातला एखादा टॉपिक आहे, त्या टॉपिकमध्ये सिम्पल, मॉडरेट आणि हार्ड, तुम्ही हार्ड एक्झाम्पल सॉल्व करत जा. हार्ड सिम्पल येते तुम्हाला आणि सेम आहे, प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. इकडे प्रॅक्टिस मॅथला प्रॅक्टिस, सायन्स, SST, हिंदी, इंग्लिश आणि मराठी. आता ह्या 3 सब्जेक्टमध्ये तुम्हाला रायटिंगवरती सगळ्यात जास्त फोकस करा. जास्तीत जास्त लिहायची पेपर कोणते आहे तुमचे? मराठी, हिंदी, इंग्रजी आणि SST. ह्या पेपरमध्ये तुम्हाला रायटिंगशिवाय पर्याय नाही. सगळ्यात जास्त तुम्हाला इथं काय करायची आहे? रायटिंग करायची आहे. म्हणून रायटिंगवरती एक फोकस करा, रिव्हिजनवरती फोकस करा आणि प्रॅक्टिसवरती फोकस करा. प्रॅक्टिस मॅथमॅटिक्ससाठी सायन्स, SST, इंग्लिश, हिंदी आणि मराठीसाठी तुम्हाला रायटिंग आणि रिव्हिजन. सगळ्या गोष्टी खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला तुमच्या 10वी बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर या गोष्टींना काय करा, तुम्ही फॉलो करा. तुम्हाला 100% यश भेटतं. हा काळ शांततेचा आहे. याच काळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कष्ट करायचे आणि तुम्हाला यश मिळवायचं आहे. बोर्ड परीक्षा देण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अभ्यासाला लगेच चालू करा. अजिबात प्रोक्रॅस्टिनेशन करायचं, दिरंगाई कशीच करायची नाही. अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. यश तुम्हाला भेटतं म्हणजे भेटतं. नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. भेटूयात पुन्हा एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.